या चेहऱ्यांवरचे आनंद या ठिकाणी पाहायला मिळतात। न्यूझीलंडला 96 धावांनी नमवत भारतानं हा वर्ल्ड कप जिंकलाय। भारताच्या 255 धावांच्या टार्गेट समोर न्यूझीलंड 159 धावांवरच गारद झाला। गोलंदाजीमध्ये बुमराहच्या 4 विकेट तर अक्षर पटेलनं 3 विकेट्स घेतल्या। संजू सॅमसन 89 धावा, अभिषेक शर्मा 52 धावा तर ईशान किशनच्या 54 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या। त्यामुळे न्यूझीलंडला तब्बल 96 धावांनी भारतानं नमवलं। दरम्यान या संदर्भात आपले प्रतिनिधी रणजित इंगळे यांच्या संदर्भातली अधिकची माहिती देतात। रणजित, काय सांगाल? हा आनंदोत्सव सध्या पाहायला मिळतोय नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर। नक्कीच मी सध्या ठाण्यातील कळवा पारसिक नगर मध्ये आहे। या ठिकाणी भारताने विजय मिळवल्यानंतर मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक जे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आहेत। नगरसेवक अभिजित पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्क्रीनिंगचं आयोजित करण्यात आलं होतं आणि मोठा जल्लोष जो आहे या ठिकाणी करण्यात आला होता। अनेक क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी जमले होते। काही क्रिकेट प्रेमी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मोठा विजय मिळवलेला आहे, विश्वचषकावरती तिसऱ्यांदा नाव कोरलेलं, काय तुमच्या भावना आहेत? आज भारताने एवढा सर्वात मोठा विजय हा मिळवलेला आहे आणि आज त्या महिलांचा सन्मान आहे ज्या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो आणि आज महिला दिना दिवशी भारताने एवढा मोठं गिफ्ट या महिलांना, सर्व महिलांना समर्पित केलेलं आहे। नक्कीच विजय मिळवलेला आहे मोठा, काय सांगाल तुम्ही? मोठं गार केलंय गंमत मध्ये। पाहत असाल की मोठा जल्लोष सुरू आहे, भारताचा हा मोठा विजय आहे। खूप आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय। या ठिकाणी जमलेले आहेत, या ठिकाणी अनेक जे आहेत ते क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत, अनेक क्रिकेट प्रेमी आहेत। किती मोठा विजय, हा विजय किती महत्वाचा होता? नक्कीच आपल्यासाठी हा महत्वाचा आहे। एवढी वर्ष आपण मेहनत करतोय आणि आता हा पूर्ण ही टुर्नामेंट मध्ये आपल्या संघाने जी मेहनत केली आहे त्याचं फळ मिळालेलं आहे। करोडो भारतवासियांसाठी हा क्षण हा भरपूर मोलाचा क्षण आहे आणि आपण सगळ्यांनी हा क्षण एन्जॉय करूया। Hip hip for X, 3 cheer for India.